श्री स्वामी समर्थ. तूळ राशीला 2026 मधील पहिले 6 महिने कसे जाणार? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींना 2026 मधील पहिले 6 महिने काय फळ देतील. पहिल्या 6 महिन्यात कोणते बदल सुखद असतील आणि कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल. तुमचे जीवन कोणत्या नव्या वळणावरून जाईल. या 6 महिन्यात तुमच्या जीवनात प्रगती, आनंद आणि नात्यांची गुंफण कशी उलगडणार. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात कोणते बदल घडतील. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे अर्धवार्षिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जानेवारी. तूळ राशीच्या व्यक्तींना वर्षाची सुरुवात स्वतःला नव्याने घडवण्याची असेल. जानेवारी महिन्यात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध होतील, परंतु अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये संवादाची गरज अधिक भासेल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवणे अधिक फायदेशीर ठरेल. अविवाहितांना अचानक एखादी व्यक्तीची आकर्षक भेट होऊ शकते. आरोग्याबाबत थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी पूर्वी अडकलेले निर्णय आता स्पष्ट होतील. कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिक क्षेत्रात विस्ताराच्या संधी मिळतील. फेब्रुवारी. तूळ राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना नातेसंबंध मजबूत करणारा असेल. या महिन्यात तुमच्या कुटुंबातील वातावरण सकारात्मक असेल. काही महत्त्वाचे बदल दिसून येतील. भांडण किंवा गैरसमज मिटू शकतात. या महिन्यात तुम्ही भावनिकदृष्ट्या समृद्ध व्हाल. तुमचे आरोग्य या महिन्यात उत्तम असेल, परंतु सर्दी खोकल्यासारखे किरकोळ समस्या जाणवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांसाठी हा महिना यशदायी असेल. अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धा परीक्षेत आत्मविश्वास वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. व्यावसायिक क्षेत्रात छोटी गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. मार्च. तूळ राशीच्या व्यक्तींना मार्च महिना शुभ फलदायी असेल. या महिन्यात धाडसी निर्णयांचा तुमच्या जीवनावर प्रभाव दिसून येईल. या महिन्यात काही मोठे निर्णय घेऊ शकाल. तसेच नवीन भागीदारी, घर, जमीन, नोकरी बदल यासंबंधी निर्णय घेण्याची शक्यता आहे. हा महिना धाडस दाखवण्याचा असला तरी विचारपूर्वक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. आर्थिक क्षेत्रात निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगा. अचानक खर्च संभवतो. आरोग्याच्या दृष्टीने महिना उत्तम असेल, पण प्रवास असल्यास काळजी घ्यावी. प्रेमाच्या नात्यात नवीन ऊर्जा येईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांना महत्त्व देणे गरजेचे आहे. अविवाहितांसाठी विवाह योग उत्तम आहे. नोकरदारांना सहकाऱ्यांची साथ लाभेल. सहकारी कामात चांगले यश मिळेल. व्यावसायिकांना जुने ग्राहक चांगला प्रतिसाद देतील. एप्रिल. तूळ राशीच्या व्यक्तींना एप्रिल महिना समाधान, स्थैर्य आणि सकारात्मकता देणारा असेल. या महिन्यात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या जीवनाची गती स्थिर राहील. मानसिक शांतता लाभेल आणि धावपळीपासून विश्रांती मिळेल. नोकरदारांना पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. नातेसंबंधात हा महिना सौहार्द वाढवेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. अविवाहितांचे विवाह जुळू शकतात. आर्थिकदृष्ट्या स्थिती मजबूत राहील. बचत वाढेल. तसेच तुमचे आरोग्य उत्तम असेल, पण पोटाच्या तक्रारी जाणवतील. मे. तूळ राशीला मे महिना प्रगतीचा आणि सर्जनशीलतेचा असेल. या महिन्यात कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी हा काळ उत्तम असेल. जे लोक मीडिया, कला, डिझाईन, शिक्षक व कन्सल्टन्सी या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना विशेष यश मिळेल. तुमची सर्जनशीलता उच्चांक गाठेल. आर्थिकदृष्ट्या हा महिना लाभदायक ठरेल. तुमचे जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, पण या महिन्यात मोठी आर्थिक जोखीम टाळावी.
तुमचे आरोग्य सुधारेल आणि मानसिक ऊर्जा वाढेल. या महिन्यात ध्यान व योगाचा विशेष फायदा होईल. प्रेमाच्या नात्यातील अडचणी मिटतील. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत सहलीचा योग संभवतो. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. जून. तूळ राशीच्या व्यक्तींना जून महिना मोठ्या बदलांचा प्रारंभ असेल. या महिन्यात तुमच्यासाठी नवीन चक्राची सुरुवात होईल. नोकरी आणि करिअरमध्ये उच्च पातळीवर पावले टाकाल. कामाच्या ठिकाणी मोठी संधी मिळू शकते. कार्यक्षेत्रात प्रगतीची लक्षणे आहेत. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण काहींना कर्ज आणि आर्थिक पुनर्रचना करणे आवश्यक ठरू शकते. आरोग्याच्या दृष्टीने या महिन्यात तुमचा ताण कमी होईल, पण थकवा व डोकेदुखी यावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेमाच्या नात्यामध्ये काही प्रमाणात संवेदनशीलता वाढू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांना वेळ द्या. एकटे असणाऱ्यांना जुने प्रेम परत मिळण्याची शक्यता आहे. एकूण तूळ राशीला 2026चे पहिले 6 महिने संतुलन, प्रगती आणि सकारात्मकता यांचा सुंदर मेळ असेल. या काळात मानसिक शांततेत वाढ होईल. आरोग्य सामान्य ते उत्तम राहील. आर्थिक प्रगती आणि स्थैर्य लाभेल. प्रेम संबंधात निकटता आणि परिपक्वता वाढेल. करिअरमध्ये नवीन टप्पे येतील. पहिले 6 महिने तुम्हाला स्वतःला नवीन शोधण्याची, नाती मजबूत करण्याची आणि करिअरला नवीन दिशा देणारी उत्तम संधी मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.